राम राम गावकरी मंडळी. आज या ठिकाणी महादेव मंदिराचं बांधकाम सुरू झालेल्या ठिकाणी बघू शकता. आज महादेव उचललेला आहे आणि ही जे बांधकाम आहे ते जवळपास जमिनीपासून एक 4 फुटाच्या आसपास 4 ते 5 फूट आलेलं आहे. तर आज याच्यामध्ये JCB आलेली हे बघू शकता. याच्यामध्ये भर भरायचा आहे. हे JCB ऑपरेटर या ठिकाणी तरी आपल्याला मदत करू लागतात. विलास उघडे आणि JCB या ठिकाणी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये पूर्ण आपल्याला हे मुरुम आणून भरून हे 5 फुटाचा भर भरून याला आज या बांधकाम केलेल्या या लेवलला भर आणायचा याकरता मशीन आलेली आहे. तर हे बघू शकता. भक्त इच्छुक लोकांना आज या लेवलला हे बांधकाम आलेलं. काही देणगी वगैरे जर समजा द्यायची असेल तर काही इथं कमिटीवरच्या लोकांची तुम्हाला नंबर तुमच्या त्या बुकावर आहेत. तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्यावर टाकू शकता. बुकावर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि बुक पण आहेत. तर या ठिकाणी काही वरिष्ठ जुने वृद्ध माणसं बसलेले आहेत. त्यांना थोडंसं आपण माहिती विचारू का या महिमेच्या महादेवाच्या काय सांगतात ते बघूया. 2 गोष्टी बोला देवाचं. काय हे महादेवाचं मंदिर जे आज सुरुवात झालेलं आहे तर हे किती जुनी पिंड आहे आणि याचे काय महिमा आहे, काय दाखवते, याचं काय कसं काय पावते, काय थोडं सांगा तुमचं जुनं. हे आपल्याला आठवतच नाही ना. बर. आपल्या आठवड्याची कमीत कमी 200 वर्षाचा असेल. हे खूप जुनी. जुनं आहे. 200 वर्षाचं आहे. बर. याला कमीत कमी 200 वर्ष झाली असतात. बर. आता आम्हाला 100 वर्षाचा विस्तार तर कळत आहे. हो हो. याच्या अगोदरचा विस्तार आहे. अच्छा आपल्याला आठवत नाही. अच्छा. म्हणजे 200 आवश्यकता आहे, 500 आवश्यकता आहे, 300 आवश्यकता आहे, काय सांगतात नाही. कधीचा आहे ते काहीच माहित नाही. त्याची माहितीच नाही. खूप जुनी पिंड आहे. जुनी पिंड आहे. बरं ही पावती का नवसाला लोकायला. बरं इथं काय समजा गलती झाली तर दंड देते का देव हे. देव देतेच. बर. दे आपलं आपलं मन. अच्छा. याच्या अगोदर काही लोकांना दंड दिले आहेत का काही. आहे ना. अच्छा झालेलं आहे का. अच्छा अच्छा. तर समजा ही जागृत पिंड आहे समजा. जागृत दैवत आहे हो. अच्छा. जागृत आहे. तर हे बघा भक्त मंडळी हो, या ठिकाणी हे 2 जे म्हातारे माणसं बसले आहेत यांचा 100 वर्षाचा अनुभव सांगतात बाबा की ही जी पिंड आहे तर ही पिंड खूप जुनी आहे. 200 वर्षाची 500 वर्षाची माहीत नाही म्हणतात. पण मूर्ती लहान आणि कीर्तिमान अशी ही पिंड आहे. तर जागृत पिंड आहे आणि ही म्हणजे नवसाला पावणारी पिंड आहे. इथे कुठलाही जर नवस केला तर ते पूर्ण होतो. मनोकामना पूर्ण करणारा इच्छापूर्ती महादेव हे याचं नाव पाताळेश्वर म्हणून आज या ठिकाणी आपण गावकरी मंडळीने ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी पाताळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुरुवात झालेला आहे. तर जर कोणाचं काही या मंदिराला योगदान द्यायचं असेल तर बुक पावत्या वगैरे कार्यकर्त्यांनी छापलेल्या आहेत. त्याच्यावर तुम्ही संपर्क करून काही आपली जे हातभार योगदान इच्छा असेल तर देऊ शकता, पावती फाडू शकता आणि त्याच्यावर कार्यकर्त्याचे नंबर आहेत, त्यांच्या फोनपेला पण पैसे टाकू शकता. तर आज या अशा प्रकारचं या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि या लेवलला काम आलेलं आहे. जे आपले पिलर आहेत ते पिलर भरलेले आहेत आणि हे काम खूप मोठं आहे. 20 बाय 20 म्हणजे खालचा जे घेरा आहे ते 15 बाय 15 आहे आणि स्लॅबच्या लेवलला जाणारं हे स्लॅब जाणार आहे एक 12 फूट उंची. त्यानंतर वरी 21 फुटाचं शिखर आहे. पण बांधकाम जे शिखराचं दिलेला गुत्तेदार आहे त्यांना मी थोडंसं चौकशी म्हणजे चर्चेमध्ये विषय घेतला तर ते म्हणले की बा 20 फुटाचं तुम्हाला गुत्त द्यायले पण या मंदिराचं मिळवणीवरी शिखराची करते वळस आणि हे 4-5 फूट वाढू शकतं. म्हणजे 20 म्हणजे 25 फूट मंदिरचं शिखर जाणार. कळस लेवल हे 25 जाणार आणि ही खालची एक समजा 12 तर जवळपास 25 35 36 37 फुटाच्या आसपास म्हणजे 40च्या आसपास हे मंदिराचं बांधकाम उंचीचं कंप्लीट होणार आहे. तर यामुळं भरपूर खर्च येत असल्यामुळं थोडंफार काही समजा असे भक्तमंडळींना योगदान थोडंसं काही जर लावायचं असेल तर बाहेरचे जे बी कुठले बी समजा महाराष्ट्रातले असताल भारतातले असताल तर अशा सर्व भक्तमंडळींना या मंदिराच्या योगदानासाठी हातभार लावू शकतात. त्यावर
पावती बुकावर कार्यकर्त्यांचे कमिटीवरच्या व्हॉट्सअप फोनपे नंबर वगैरे आहेत. तर या ठिकाणी हे जे महादेव आहे तर खूप इच्छापूर्ती महादेव असलेला जाणला जातो इकडच्या क्षेत्रामध्ये. तर कोणाची काही जरी इच्छा असेल तर या ठिकाणी येऊन जर मागितली तर पूर्ण होते, असा खूप जुना अनुभव आहे पिढ्यानपिढीचा. तर ओके, धन्यवाद, राम राम.